श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे, ज्यामध्ये आपल्या पितरांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली जाते. या काळात आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी विविध धार्मिक विधी केले जातात. पितृपक्षाच्या दरम्यान श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान या विधींना महत्त्व दिले जाते. या पवित्र काळात काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे पितरांना संतोष मिळतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखसमृद्धीने भरते. या व्हिडिओत आपण पितृपक्षात पाळावयाचे महत्त्वपूर्ण नियम तपशीलवार पाहणार आहोत. सात्विक आहाराचे पालन करा. पितृपक्षाच्या काळात सात्विक आहाराचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या काळात मांसाहार, मद्यपान, तामसिक आहार आणि धूम्रपान यांचे सेवन टाळावे. सात्विक आहार म्हणजेच फळे, दुग्धजन्य पदार्थ, भात, तूप, गोड पदार्थ यांचा समावेश असलेल्या आहाराचे सेवन करावे. तामसिक आहार म्हणजेच कांदा, लसूण, मांस, मच्छी आणि मद्यपान टाळावे, कारण असे मानले जाते की हे पदार्थ पितरांना तृप्त करत नाहीत. सात्विक आहाराने आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धता राखता येते. तर्पण आणि पिंडदान विधी. तर्पण आणि पिंडदान हे पितृपक्षातील महत्त्वाचे विधी आहेत. तर्पण म्हणजे पितरांना जल अर्पण करणे. या काळात पितरांना तृप्त करण्यासाठी पवित्र जल, गंगाजल किंवा नदीचे पाणी वापरून तर्पण करावे. तर्पणासाठी पवित्र ठिकाणी जाऊन विधी करणे जास्त फलदायी मानले जाते. पिंडदान हा आणखी एक महत्त्वाचा विधी आहे, ज्यामध्ये तांदूळ, गहू, तीळ, दूध, मध यांचे मिश्रण करून तयार केलेले पिंड पितरांना अर्पण केले जातात. पिंडदान विधीने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि त्यांच्या तृप्ततेमुळे आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. ब्राह्मण भोजन आणि दानधर्म. पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते. श्राद्धविधीनंतर ब्राह्मणांना भोजन अर्पण करणे एक महत्त्वाचे कृत्य आहे. असे मानले जाते की ब्राह्मण भोजन पितरांना पोहोचते आणि त्यांना समाधान प्राप्त होते. याशिवाय या काळात गरजू लोकांना अन्नदान, वस्त्रदान आणि इतर प्रकारचे दान करणेही शुभ मानले जाते. गरिबांना दिलेले दान पितरांच्या तृप्तीसाठी फलदायी असते. विधी करण्याची योग्य वेळ. पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण विधी करण्यासाठी वेळेचे महत्त्व आहे. सकाळी सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयानंतर त्वरित या विधींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की यावेळी केलेले तर्पण आणि श्राद्ध पितरांना अधिक तृप्त करतात. तसेच यावेळी मनाची आणि शरीराची शुद्धता राखणेही आवश्यक आहे. नियमांचे पालन करूनच विधी करणे महत्त्वाचे आहे. वस्त्र आणि शुद्धता. पितृपक्षात विधी करण्यासाठी शुद्ध वस्त्र घालणे आवश्यक आहे. विधी करताना गंध आणि स्वच्छ वस्त्रांचा वापर करावा. अंगावर स्वच्छ वस्त्र घालून विधी केल्याने विधी अधिक शुद्ध मानले जातात. स्नान करून स्वच्छ राहणे, विधीच्या दरम्यान शुद्धता राखणे हे पितरांच्या तृप्तीसाठी आवश्यक मानले जातात. पितरांची तिथी लक्षात ठेवा. पितरांच्या मृत्यूची तिथी लक्षात घेऊन त्यानुसार श्राद्धविधी करणे आवश्यक आहे. ज्या दिवशी पितरांचे निधन झाले आहे त्या तिथीला श्राद्ध केले जाते. जर मृत्यूची तिथी माहीत नसेल तर महालय अमावस्येला सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते. तिथीप्रमाणे विधी केल्याने पितरांची आत्मा अधिक तृप्त होते, असे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले जाते. घरातील वातावरण पवित्र ठेवा. पितृपक्षाच्या काळात घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवणे आवश्यक आहे. या काळात कोणत्याही प्रकारचे विवाद, तंटे किंवा नकारात्मक विचार टाळावेत. शांतता आणि पवित्रता राखून घरातील वातावरण पवित्र ठेवल्याने पितरांना तृप्ती मिळते. घरात धार्मिक ग्रंथांचे वाचन, पवित्र मंत्रांचे पठण करणे शुभ मानले जाते. विवाह आणि शुभ कार्य टाळा. पितृपक्षाच्या काळात विवाह, गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही मोठे शुभ कार्य टाळावे. या काळात पितरांना श्राद्ध अर्पण करणे हेच कर्तव्य मानले जाते. पितृपक्ष हा आत्म्यांच्या तृप्तीसाठी समर्पित कालावधी असल्याने या काळात इतर कोणतेही मोठे आनंद साजरे करणे टाळले पाहिजेत. पिंडदानाच्या जागेचे महत्त्व. पिंडदान केल्यास पितरांना तृप्ती मिळते
असे मानले जाते. काही विशिष्ट ठिकाणे पिंडदानासाठी पवित्र मानली जातात. गंगा घाट, त्र्यंबकेश्वर, गया, काशी आणि हरिद्वार या ठिकाणी पिंडदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या पवित्र ठिकाणी जाऊन श्राद्धविधी केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आत्म्यांना मुक्ती प्राप्त होते. ध्यान आणि साधना. पितृपक्षाच्या काळात ध्यान आणि साधनेला विशेष महत्त्व दिले जाते. या काळात मनाची शुद्धता राखण्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यानाद्वारे आपण आपल्या पितरांशी जोडले जाऊ शकतो आणि त्यांच्या आत्म्यांना शांती प्राप्त होते, असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. साधना आणि ध्यानाने पितरांना तृप्ती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने जीवनात शांती आणि समृद्धी प्राप्त होते. पितरांची आठवण ठेवा. पितृपक्षात आपल्या पितरांची आठवण ठेवून त्यांच्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी विधी करावेत. आपल्या पितरांनी आपल्यासाठी काय केले आहे याची जाणीव ठेवून श्रद्धांजली अर्पण करणे आवश्यक आहे. पितृपक्षाच्या दरम्यान आपल्या पितरांशी मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर जोडले जाऊन त्यांना आदरपूर्वक स्मरण करणे महत्त्वाचे आहे. अंधश्रद्धेपासून दूर राहा. पितृपक्षाच्या काळात काही ठिकाणी अंधश्रद्धाही आढळतात. पितरांना तृप्त करण्यासाठी काही ठिकाणी विशेष तांत्रिक विधी केले जातात, परंतु धार्मिक शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की फक्त श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेले श्राद्धच फलदायी असते. त्यामुळे कोणत्याही अंधश्रद्धेच्या आहारी न जाता श्रद्धेने पितृपक्षाचे विधी पार पाडावेत. संयमाचे पालन करा. पितृपक्षात मनाची आणि शरीराची शुद्धता राखण्यासाठी संयमाचे पालन करणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या वाईट विचारांपासून दूर राहावे आणि शांततेत श्राद्धविधी करावेत. संयमाने केलेल्या विधींचा परिणाम अधिक शुभ मानला जातो आणि त्याने पितरांची आत्मा तृप्त होते. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात ठेवा. पितृपक्षात विधी करताना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळावा. नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक वस्त्र, फुले, अन्न यांचा वापर करावा. आपल्या पितरांची आत्मा तृप्त करण्यासाठी निसर्गाची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. पितृपक्ष हा आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महत्त्वाचा काळ आहे. या काळात पितरांसाठी केलेल्या विधींनी त्यांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखसमृद्धीने भरते. पितृपक्षात पाळावयाचे नियम लक्षात घेऊन विधी करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याने आपल्या पितरांना संतोष प्राप्त होतो आणि आपल्या जीवनात सकारात्मक परिणाम होतो. तर आपणास आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.